नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 24 मेचा भाग तुम्ही ऐकता आहात आणि आजच्या भागामध्ये प्रियाने खूप ड्रामा केलाय प्रेक्षकांनो, इतका की विचारूच नका. तर सुरुवातीला तर हे बिचारे इमोशनल झालेले असतात अर्जुन आणि सायली. अर्जुनला वाईट वाटत असतं अश्विनसाठी खूप, तेव्हा सायली म्हणते, आता एवढा विचार करू नका, आपण ना सकारात्मक विचार करूयात. अर्जुन म्हणतो, हो, आपणच अश्विनला ना हिम्मत देऊयात आणि तन्वीचा जेव्हा खरा चेहरा समोर येईल ना सगळ्यांच्या, तेव्हा कोणाला ट्रॉमा होणार नाही ना याची काळजी घेऊयात. सगळं आधी सारखं होईल. अर्जुन असं बोलत असतो तेव्हा सायलीला आलेली असते झोप, पण अर्जुन मात्र सगळं इमॅजिन करतोय की कसं पहिल्यासारखं झालं सगळं. आता तो सायलीला म्हणतो, मम्मा, पहिल्यासारखंच, म्हणजे अगदी देवकी सारखं तुमच्यावर प्रेम करेल आणि पूर्णाजी तर पुन्हा तुला राखी बांधेल आणि म्हणेल की तूच आमच्या घरची रक्षक आहे सायली. आणि आता अर्जुन ते सगळं आठवतोय जे प्रसंग झालेत ना त्यांच्या बाबतीत, चांगले म्हणजे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असून सुद्धा, म्हणजे यांना माहीत नव्हतं, पण सगळेजण सायलीवर किती जीवापाड प्रेम करायचे. त्याला ते सगळं आठवतं आणि त्याला वाटते की सगळं पूर्वीसारखं झालं पाहिजे. आणि तो पुढे काही बोलणार तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की सायलीला झोप येतीये. तो म्हणतो, सायली, झोप येते का तुला? अगं झोप ना मग. पण तिला अर्जुनच्या खांद्यावर झोपायला छान वाटत असतं. ती असं करते, झोप येतच. मग तो तिला अलगदपणे असा बाजूला करतो आणि अंथरुणावर झोपवतो. सायली झोपेमध्येच बोलत असते, आईंसाठी फुल घ्यायची आहे, पूर्णांजीसाठी औषध घ्यायची आहे, असं ती झोपेतच बरळत असते. तेव्हा अर्जुन तिच्या अंगावर चादर वगैरे टाकतो आणि तिला म्हणतो, कुठल्या मातीची बनली आहेस सायली, झोपेत सुद्धा तू आपल्याच माणसाचा विचार करतेस ना. आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. आणि या प्रसंगामध्ये मला या दोघांमधली बॉन्डिंग जाणवली बरं का, कधी नव्हे ते आत्ता जाणवली. म्हणजे या दोघांचं लग्न झाल्यानंतर अर्जुन तिच्याकडे एकटक बघत असतो. अर्जुनला खूप छान वाटत असतं, घरचे एवढे त्रास देऊनही सायली घरच्यांसाठी किती काही करते, म्हणजे त्याच्या आईवडिलांसाठी. त्यामुळे तो नेहमीच भारावून जातो आणि आज देखील असाच भारावून गेलाय. तर असो, हा सीन खूप सुंदर वाटला बघायला. तर आता पहा, इकडे मैप शिकला, रात्री 2 वाजता उठवून बोलावले या दामिनी बाईंनी आणि ते तिथे जाऊन झोपून राहतात पुन्हा ऑफिसमध्ये दामिनी बाईच्या. त्यामुळे दामिनी मॅडम चिडतात आणि म्हणतात, शिखरे उठा, अहो उठा, ब्लॅक कॉफी देऊ का तुम्हाला, म्हणजे झोप जाईल का तुमची. ओ शिखरे जागे व्हा, ब्लॅक कॉफी देऊ का तुम्हाला. महिप्त म्हणतो, अहो मॅडम, तुम्ही मला अशा टाईमाला बोलवलं ना, का ते काळी कॉफी पिऊन वगैरे काही होणार नाहीये. ती कॉफी माझ्या डोळ्यात वताव लागेल तुम्हाला मॅडम, पण जाऊ द्या, तुम्ही बोला तुम्ही, मी ऐकतोय. दामिनी म्हणते, अहो शिखरे, तुम्हाला काही कळतंय का, अर्जुन सुभेदारने कोर्टामध्ये काय केलंय, त्याच गांभीर्य समजतंय का तुम्हाला. आधी त्याने कोर्टात सिद्ध केलं की साक्षी खोट बोलते आणि मग प्रिया खोट बोलते हे सिद्ध केलं त्याने. कोर्टाच्या मनात आता संशय निर्माण झालाय. आता त्याच पुढचं पाऊल काय असणार आहे कळतंय का शिखरे. त्याने आता प्रियाची सगळी साक्ष खोटी आहे हे सिद्ध करायचं ठरवलं तर काय होईल. अहो त्या प्रियाने पण तिची साक्ष बदलली तर काय होईल. जेलमध्ये जाईल तुमची मुलगी, तिला जन्मठेप होईल, कळतंय का शिखरे. जागे व्हा. हो महिप्त झोपेतच म्हणतो, अहो दामिनी बाई, त्या प्रियाचा बाप पण साक्ष बदलणार नाही. ती प्रिया काय साक्ष बदलल. त्यावर दामिनी म्हणते, जास्ती कॉन्फिडेंट राहू नका, त्या प्रियाचा बाप रविराज किल्लेदार आहे. त्यावर ती महिप्त म्हणतो, अहो त्या प्रियाला ना तिच्या जीवाची भीती आहे हो, म्हणून ती काही साक्षभिक्ष नाही फिरवणार, तुम्ही ना काळजी करू
दामिनी काही सेकंद महिप्तकडे बघते आणि म्हणते, पण मग बाकीच्या साक्षीदारांचं काय? आतापर्यंत ज्या ज्या साक्षीदाराने आपल्याकडून साक्ष दिली आहे त्यातला एकही साक्षीदार जर अर्जुनच्या बाजूने गेला तर ते किती महागात पडणार आहे आपल्याला. त्यावर महिप्त म्हणतो, नाही हो दामिनी देशमुख बाई, अहो नाही हो, कोणी फिरणार, अहो आपली दहशतच तशी आहे. त्यावर दामिनी चष्मा घालून म्हणते, ते नाही, तशी तुमच्या दहशतीची कल्पना आहे मला. तुमचं पोलीस रेकॉर्ड नाहीये जास्ती, पण तुम्ही बरेच उद्योग केलेले दिसतायत नाही. म्हणजे तुमचे हे जे बाकीचे साक्षीदार आहेत किंवा तुमचे जे उद्योगवाले माणसं आहेत की उद्योगवाली जी माणसं आहेत ना, त्यातली कोणी खोडा घालणार आहे का केसमध्ये? त्यावर महिप्त म्हणतो, ज्यान खोडा घातला त्याला महिप्त शिखरेन. आता दामिनी म्हणते, शिखरे नीट बोला. महिप्त लगेच म्हणतो, अहो मॅडम, खोडा घालणारे जे होते ना कोणी, ते सगळे मी जिवंत ठेवलेच नाही हो, डायरेक्ट धागात पोहोचवल त्यांना. आता बघा प्रेक्षकांनो, आता थोडासा मध्ये प्रियाचा सीन दाखवलाय त्यांनी. हिला काही रात्री झोप येईना. अश्विन आणि अर्जुनची बॉन्डिंग तिला सहन होत नसते प्रियाला, आणि ती तगमग करत असते, जागीच असते रात्रभर. पूर्णाजीने तिला कसम खोडून काढलं आणि अश्विन अर्जुन एक झाले, हे सगळं हिला पचनीच पडत नाहीये. आणि कालचा अंदाज माझा बरोबर होता प्रेक्षकांनो, प्रियाने प्रॉपर्टीसाठीच धिंगाणा केलाय हा सगळा. पण काय बोललीय बघा, वाटेल ते बोलते, मनात येईल ते, आणि आता ते सगळा विचार करते ती दिवसभराचा, आणि एकदम टेन्शन येऊन विचार करते आहे की या घरातले बापरे सगळे एक झाले तर आता माझ्यावर जस हे आंधळा विश्वास ठेवतात तसं ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. हे मला कच्यासारखं उडवून लावतील. नाही नाही, तसं होऊन चालणार नाही. मला सुभेदारांमध्ये फूट पाडतच राहावं लागणार आहे. लगेच महिप्त आणि दामिनीचा सीन दाखवलाय. दामिनी चिडून म्हणते, लोकांना मारणं ही हॉबी आहे का खरी तुमची? नाही म्हणजे लोकांना जसं पुस्तक वाचणं आवडतं, चित्र काढणं आवडतं, तसं लोकांचा जीव घेणं छंद आहे काय तुमचा? आता मैपदचा आवडता विषय हा, त्यामुळे मैपद एकदम त्याची झोपे बाजूला ठेवून म्हणतो, हा तसं पाहायला गेलं ना तर खरंच माझा आवडता छंद आहे हा. जस याचा इंटरव्ह्यू चालू आहे. पुढे म्हणतो, कसा मैपद, काय आहे ना, कसं झालं माहितीय का, माझी जी स्टार्टिंगची सुरुवात आहे ना, ती अशी मर्डर पासून वगैरे काही झाली नाही. म्हणजे काय, माझ्या बापान शाळेत घालून टाकलं, त्यामुळे सुरुवातीची 2 वर्ष वाया गेली हो माझी. पहिले 2 वर्ष शाळेमुळेच वाया गेली माझी. पण शाळेत कसं मला टाइमपास पाहिजे होता, म्हणून मी काय केलं, मी चोरी केली आणि ती दुसऱ्या पोरावर ढकलून दिली. त्या पोराला पकडलं, मारलं आणि त्याला शाळेतून काढून टाकलं ना. मी ते बघितलं आणि मला ते जाम आवडायला लागलं ना. हे आपल्याला आवडतंय हे माझ्या लक्षात आलं, आणि तेव्हापासून मला माणसं मारायचा छंद झाला. त्यावर दामिनी म्हणते, अरे वाह, हा जो तुमचा यशस्वी प्रवास आहे ना तुमच्या करिअरचा, त्याच पुढं काय झालं हो महिप्त शिखरे? नाही म्हणजे जेव्हा तुम्ही खून केला पहिला, त्या वेळेला तुमच्या मनात नेमक्या कोणत्या भावना होत्या हो शिखरे? त्यावर महिप्त उत्तर देत असतो, नाही म्हणजे पहिला मर्डर केला मी, जो पहिला मुर्दा पाडला ना, तेव्हा तो मुर्दा जेव्हा माझ्या समोर पडला, त्याला पाहून मला जरा गुदगुल्या झाल्या. आता महिप्त पुढे काही बोलणार, दामिशे मूर्खात का, शिखरे, मी इंटरव्ह्यू घेते का तुमचा? पॉडकास्ट चालू आहे का इथे? महिप्त म्हणतो, पॉडकास्ट म्हणजे काय असतं? दामिनी म्हणते, गप्प बसा हो, कामाकडे लक्ष देत जा. हे बघा तुम्ही, ते आश्रमामध्ये लाईट आणि पाणी बंद केलं, ते कोणाच्या मदतीने बंद केलं तुम्ही? मबर म्हणतो, ते आपल्या चिचुंद्रीच्या मदतीने, प्रियाच्या मदतीने केलं मी. ते आपल्या हातचा मोहरा आहे ना तो. मग दामिनी म्हणते, ते आपल्या साक्षीदांची जी नाव आहेत ना, जुन्या लोकांनी जी साक्ष दिली होती, ती शिवानी,
तिने सांगित होतं ना की ती 2 तास साक्षी तिच्या सोबत होती आणि मग खरं सांगून टाकलं की अर्जुनने प्रूफ केलं ती खोट बोलते. आता ती परत जाणार आहे का अर्जुनच्या बाजूने? महिप्त म्हणतो, नाही नाही ना, ती आता नाही जाणार. ती ती जातच नसती आता अर्जुनच्या बाजूने. दामिनी पुन्हा म्हणते, दामिनी आता पुढच्या साक्षीदाराचं नाव घेत म्हणते, हा कोण आहे? साक्षीचा मित्र. त्याने सांगितलं होतं म्हणे की साक्षी 2 तास त्याच्या सोबत होती वगैरे काय. त्यावरती महिप्त म्हणतो, नाही नाही, तो त्याचं काही. आता तो चालला गेला अमेरिकेत. तो आता दिसणार पण नाही पुन्हा. त्याचा आता पत्ता. आता साक्षीला पण नसलं. मग आता ही दामिनी हरीशचं नाव घेते आणि म्हणते, हरीश कोण आहे हा? आता महिप्त विचार करतो, हरीश कोण होता बाबा? कोण होता गड्या तो? हा 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 दामिनी म्हणते, अहो असं काय करता? अर्जुनच्या विरोधात साक्ष दिली त्याने. आपल्या बाजूचा माणूस होता. मग आता महिप्तला आठवतं आणि म्हणता, हरीश का? अरे हां, त्याला तर मी पाठवून दिलं ढगात. दामिनी चिडते आणि म्हणते, शिकरे, अहो हरीशला मारलत तुम्ही. आता मन अगदी आनंदाने म्हणतो, हो अरे देवा, काय दाखवलं प्रेक्षकांनो. पण आता दामिनी म्हणते, अहो तुम्हाला काही कळतंय का? त्या हरीशने तुमच्या बाजूने साक्ष दिली होती ना. का मारलात तुम्ही त्याला? मग महिप्त म्हणतो, अहो त्याच काय झालं, मी त्या हरीशला पैसे देत होतो, पण कुठे चाबी फिरली ते कळच नाही बघा. आता प्रेक्षकांनो, हरीश आठवतोय का तुम्हाला? तो आश्रमामधला माणूस होता आणि मधुभाऊनी त्यांना बरीच मदत केली होती आणि आता ते सगळं आपल्याला पूर्वीच आठवून दिले. त्या हरीशने सांगितलं होतं की माझ्या भाच्याला त्यांनी रिमांड होममध्ये पाठवलं आणि मधुभाऊ दिसतात तसे साधे भोळे नाहीयेत. आता हे सगळं महिपेत नाही, त्याला जबरदस्ती सांगायला लावलं होतं आणि तेव्हा ही सायली गेली होती, तिचा चेहरा वगैरे झाकून, आणि त्या हरीश काकांना खूप ओरडली होती सायली, की काय हो काका, एवढं ग्लिच बोललात मधुभाऊसाठी, आणि का बोललात, सांगा मला. मग ते हरीश काका आधीच गिल्टी फील करत असतात, कारण त्यांच्या भाच्याला ओलीच ठेवलं होतं ना या महिपने. मग ते सायलीला म्हणतात, की मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. मग सायली म्हणते, बरोबर आहे ना, तुमच्याकडे बोलायला तोंडच कुठे. आता ते सगळं प्रिया बघते आणि तिने महिपलाच सोंबडेपणा केलेला असतो. त्यामुळे महिपने त्या हरीशला मारलेलं असतं. आठवतं ना तुम्हाला प्रेक्षकांनो? आणि मग महिप्त हे सगळं दामिनीला सांगतो. महिप्त दामिनीला म्हणतो, मला असं कळलं होतं की तो माझ्या विरुद्ध सगळं खरं खरं सांगणार आहे. मग त्याला कशाला ठेवू मी? तिला पाठवून ढगामध्ये. हरीश बाबा तुझ्या आत्म्याला शांती लागू दे रे. आता दामिनी चिडून म्हणते, शिखरे शिखरे, तुम्ही कोण आहात? तो एक मर्डर केलात तुम्ही, तो लपवलात आणि कोणाला कळू पण दिल नाही. हे सगळं केलं कसं तुम्ही शिखरे? त्यावर महिप्त म्हणतो, अहो ते मॅडम, एवढं कठीण नसतं माझ्यासाठी हो. त्या हरीशचा मुर्दा मी पाडला आणि आता त्याने कशा पद्धतीने खून केला, तो सगळं दामिनीला सांगतोय असं वाटत नाहीये का प्रेक्षकांनो? अप्रत्यक्षपणे तो दामिनीला सगळं त्याच्या गुन्ह्याचा लेखाजोखा सांगतोय असं मला तरी फील झालं. पण असो, आता प्रियाचा ड्रामा बघायला तयार रा प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड त्यांनी छानच दाखवलाय बघा. अशी विघ्न संतोषी लोक असतात ब्र का या जगामध्ये, आणि मी जवळून अनुभवली आहे म्हणून मी म्हणते, बाकी प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असू शकतील या बाबतीत. तर असो, आता प्रिया सकाळ सकाळ उठते आणि तिला सहन होत नाहीये सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद, आणि ती विचार करते, सायली, अश्विनचा आणि अर्जुनचा वाद मिटला म्हणून तू खुश आहेस ना? पण या घरामध्ये कलह होत राहिले ना, तरच मला सुभेदारांच्या प्रॉपर्टी पर्यंत पोहोचता येईल. आणि आता असा विचार करून तिथे टेबलवर बसते आणि त्या विमलवर वसकते. काय ग विमल, तुला किती वेळेला कॉफी मागायची ग? मला मिळणार आहे की नाही या घरामध्ये कॉफी? त्यावर विमल म्हणते, अहो असं काय करता तन्वी ताई, तुम्ही कधी कॉफी मागितली?
सकाळपासून तुम्ही आताच बाहेर आलात ना? आता ही गोड बोलते ब्र का? विमल ही लागली हात बोट करून म्हणते. विमल, मला उलट उत्तर द्यायचं नाही. हां, उद्यापासून मागता माझ्या हातात कॉफी यायला हवी इथे. आता सायलीला येतो तिचा राग. विमल म्हणते, ब्र ब्र, मी कणिक मळते आणि हात धुवून तुम्हाला कॉफी करून देते. प्रिया म्हणते, आत्ताच्या आत्ता मला कॉफी पाहिजे. तुला वेळ मिळेपर्यंत मी थांबणार नाहीये. आता कोणालाही राग येईल ना? प्रेक्षकांनो, एवढ्या उद्धट सारखं बोलल्यावर हिने मुद्दाम केले सायलीला भडकवण्यासाठी. शेवटी सायली म्हणते, थांबा विमल ताई, तुम्ही काहीही करू नका. हातातली काम सोडून कोणीतरी मुजोरपणे हुकूम सोडतन्य म्हणून त्याच्या तालावर तुम्हाला नाचायची गरज नाहीये विमलताई. सायली मग प्रियाला म्हणते, ए प्रिया, हे बघ, विमलताईला आगतूक करायचं नाही. अहो विमलताई म्हणायचं लगेच. प्रिया म्हणते, हां, चल घ्या, चल. जेव्हा लक्षात येत ना तेव्हा करत असते मी. आहो आहो. सायली म्हणते, मी तर कधी बघितलं नाही तुला त्यांच्याशी आदबीने वागताना. हे बघ प्रिया, त्या आपल्या घरातल्या सदस्य आहेत. आपल्या कामासाठी आपण या एखाद्या कामासाठी त्यांची मदत घेणं आणि त्यांना मुद्दाम कामाला लावणं यामध्ये फरक आहे प्रिया. समजून घे आता. मात्र प्रिया बघा कसा पराचा कावळा करते आणि म्हणते, ते म्हणजे या मोलकरणीसाठी तू माझ्याशी वाद घालते सायली. या घरच्या सुनेशी वाद घालतेस. त्यावर सायली म्हणते, प्रिया, शब्द जपून वापर हा. तुला जर या घरामध्ये सुनेचे हक्क लागत असतील तर तसं वागायला शिक. तू खुशाल एसी मध्ये पडत राहणार, लोळत राहणार आणि इथे येऊन त्यांच्यावर आरडाओरडा करणार. हेच चालणार नाही हा प्रिया. त्यावरती ही लगेच टाळ्याबिळा वाजवत म्हणते, वाह वाह सायली, वाह. आता तू मोठ्या सुनेचा रुबाब झाडतीयस का माझ्यावर? आणि मी धाकटी आहे तर मला या मोलकरणी इतकी किंमत नाही हे दाखवून देतेस तू प्रिया. अक्षरशः बेंबीच्या देठापासून ओरडती. प्रेक्षकांनो, बाप रे बाप, एवढा तमाशा केलाय तिने. आता सायली म्हणते, प्रिया, तू मुद्दाम हा तमाशा करतेस ना? सायली म्हणते, प्रिया, काहीतरी खुसपट काढून घरातली शांतता भंग करायची आहे हे ठरवूनच तू तुझ्या रूमच्या बाहेर पडली आहेस ना? आता प्रिया मोठ्याने ओढून म्हणते, शांतता तू घालवते सायली. आम्ही धाकटे आहोत. आम्ही धाकटे आहोत म्हणून या घरावर वर कशाचाच अधिकार नाही आम्हाला. हे तू बोललीस सायली. सायली म्हणते, काय अगं, मी कधी बोलले प्रिया? मोठं आणि धाकट काय बोलतेस काय तू प्रिया? आता विमल मध्ये पडते आणि म्हणते, अहो असं काय करताय तन्वी ताई? मोठी सून, धाकटी सून हे शब्द तुम्हीच तुमच्या तोंडून काढताय. आता विमल सायलीची बाजू घेते ना, हे सुद्धा प्रियाला सहन होत नाहीये ब्र का. आता बघा किती धिंगाणा केलाय तिने अजून. आता ती म्हणते, ए विमल, गप्पे, तुझ्यासमोर ती मला कच्यासारखी वागवते म्हणून तू शेफारली आहेस विमा. वाटेल ते बोलतीय ब्र का. कोणाला जे तोंडात येईल ते बोलते ती. आता सायली शेवटी म्हणते, प्रिया, उगाचच विनाकारण वाद काढू नकोस आणि विनाकारण विमल ताईंना बोलू नकोस. आता बघा, हिला सगळ्यांना घरातल्यांना जमा करायचं ना, म्हणून एवढ्या मोठ्याने आरडाओरडा करते बघा. तिथे येते टेबलाजवळ आणि अशी ड्रामा करत म्हणते, मी वाद घालते वा. लगेच टाळ्या बिळ्या वाजवते आणि म्हणते, काही कारण नसताना मी वाद घालते. अगर या विमलसाठी तू माझा अपमान केलास, उद्या म्हणशील की या विमलची सेवा कर. उद्या म्हणशील की मला आणि माझ्या नव्याला या घरात राहायचा अधिकारच नाहीये. तुला काय वाटेल ते बोलशील ना. इथल्या पैशावरही आमचा अधिकार नाहीये असही बोलशील तू. इथे जे काही आहे, इथे जे काही प्रॉपर्टी आहे, इथे सगळी प्रॉपर्टी तुझी, तुझ्या नव्याची आहे, हे सगळं बोलशील्स तू. साहिली, त्याच यासाठीच हे सगळं करतेस ना तू. आता घरचे सगळे आले ब्र का, एक जण, कारण हिचा आवाजच तेवढा आहे मोठ्या मोठ्याने. प्रेक्षकांनो, बाप रे बाप, आज बघताल ना तुम्ही तर अक्षरशः म्हणजे ही केवढी ड्रामा करते यार, म्हणजे भयंकर आहे.
असे लोक ना घरासाठी खूप घातक असतात. कधी कधी काही एकत्र कुटुंब असतात ना, त्यामध्ये प्रियासारखे नख सापडतात कासाई. आता तिला ओरडून म्हणते, प्रिया, अगं काय वाद घालत बसलीयस, कुठला विषय कुठे नेतीयस तू आता. पूर्णाजी आल्यात एकदम लगबगीने. कल्पना ताई, अर्जुन, अश्विन, प्रतापराव सगळे आलेत. आता प्रिया म्हणते, काय मी वाद घालते आता बघा, हे सगळे जण आले ना, म्हणून लगे आता डोळ्यात पाणी बिणी आणते आणि खोट बोलायला लागते का. आता ही विमल बाजू घेते सायलीची, पण बघा काय झाले. आता प्रिया म्हणते, काय मी वाद घालते, अगं साधी कॉफी मागितली होती सायली, मी तेवढ्यावरून आमचा या घरावर हक्क नाहीये, तिथपर्यंत पोहोचली तू सायली. साध्या कॉफीसाठी एवढं बोलतेस मला आणि मलाच दोष देतेस. अगं रोज रोज आमचा अपमान करण्यापेक्षा एकदा जा आम्हाला घराबाहेर काढून टाकन, म्हणजे एवढ्या मोठ्याने किंचाळते अगदी थर्ड क्लास. मग त्या पूर्णाजी ओरडून म्हणतात, नवी, काय आवाज चाललाय हा घरामध्ये, किती तमाशा करतेस. आता विमलला तर कळेच ना हा काय तमाशा हिचा. आता अश्विन पण येतो पळत. पूर्णाजी म्हणतात, काय चालले सकाळ सकाळ आरडाओरडा. मग आता लगे रडते पडते का आणि म्हणते, मग काय करू मी पूर्णाजी, काय करू अग, हिची अरेरावी मला सहन नाही होते अग पूर्णाजी. साध्या कॉफीवरून मला वाटेल ते बोलत राहिली ही साहिली, म्हणून काय आम्हाला तुमच्या घरात, तुमच्या मनात जागा नाही काग, नाही काग पूर्णाजी जागा. अश्विनला समजेस ना काय प्रकरण आहे हे. सगळे जण क्युरिसिटी म्हणून, उत्सुकता म्हणून बघता, काय झालं काय. पण अर्जुनला एकदम शोर होता. अर्जुन की आपली बायको असं काही बोललीच नसणार आहे. अर्जुन सायलीला खुणवतो का, काय झालं, काय नेमकं. सायली त्याला असमानेने खुणवते, अहो काही झालेलं नाहीये म्हणून. आता बघा, मोठ्याने रडते. मग लगेच कल्पनाताई येतात तिच्या जवळ. शांत हो बेटा तन्वी, शांत हो, पाणी घे पाणी पी. लगेच अश्विन पाणी पिणी आणतो तिच्यासाठी. लगली असन दाखवत आहे ना की जसन काही इलाज फार त्रास होतोय. अरे देवा, बापरे. प्रेक्षकांनो, इतकं विचित्र वाटल ना, काय झालं एकदम काही समजलं. पाणी पिऊन घेते आणि मग म्हणते, आहोत आई, आम्ही धाकटे आहोत, पण मग काय, आम्ही खालच्या दर्जाचे आहोत का. प्रतापराव म्हणतात, तन्वी थांब अगं, आता कोणी काही बोलू नका शांत व्हा. आता काय घरातलं वातावरण खराब केलं. शेवटी अश्विन पुढे येत म्हणतो, डॅड, आम्हालाच गप्प करत राहा तुम्ही, आम्हालाच गप्प करत राहा. साध्या कॉफीवरून माझ्या बायकोला किती ऐकवलं जातंय घरामध्ये, तुम्हाला दिसत नाहीये का डॅड. बघा प्रेक्षकांनो, अश्विन अर्धवट माहितीद्वारे कसा आरोप करायला लागतो आणि हे चुकीचं असतं, असं करू नये. आता बघा, हा या प्रतापरावांना राग येतो. अश्विन उलटून बोलतो, तर शेवटी विमल म्हणते, अश्विन दादा, माफ करा हो, माझी चूक झाली विमल. आता पाणी आणते डोळ्यामध्ये बिचारी आणि म्हणते, प्रिया ताईने मला कॉफी मागितली तेव्हा ना, माझे हात कणकीचे होते, म्हणून मला ना कॉफी द्यायला उशीर झाला, पण मी माफी मागते, मी परत असं नाही करणार. विमल रडायला लागते ना बिचारी. आता लगेच प्रिया तिला कशी म्हणते बघा, विमल ताई. आता ताई लागली, ताई म्हणायला लागली, विमल ताई, मी तुम्हाला काही बोलले का तुम्हाला मी, तरी पण ही सायली मला. आता ती पुढे काही बोलणार, तेवढ्यात अर्जुन जोरात ओरडतो, थांब तू, विमलला प्रश्न विचारलास ना तन्वी, मग तिला उत्तर पण देऊ दे विमलला. मग लगेच प्रिया म्हणते, टाका, काय बोलणार आता त्या, तर सायलीचीच बाजू घेतात नेहमी, म्हणजे आधीच कांगावा करून टाकते. हा बघा आणि कशी म्हणते, अगं आई म्हणतात ना नट व्हावं पण धाकट होऊ नये. अगं धाकटे ना सगळ्यांच्या नजरेमध्ये लहानच राहतात. आता हा काय विषय का. प्रेक्षकांना विचार, रडायचा, वाद घालायचा,
कुठल्या कुठे बोलू लागली. नाही. आता लगेच अर्जुन म्हणतो, ए तन्वी, धाक नकट ते काय आम्हाला समजत नाही, पण तू लहान आहेस आणि हे खरं आहे. अर्जुन प्रियाला भारी टोमणा देत म्हणतो, फक्त नात्याने नाही अगं तू विचाराने पण खूप लहान आहेस. तुझे विचार असे लहान आहेत म्हणूनच तू दुसऱ्यांवर असे आरोप करतेस. त्यावर आता कल्पनाताई म्हणतात, अरे बाबा अर्जुन, आता नको वाढवसले भांडण. त्यावर अर्जुन म्हणतो, मम्मा, तुम्ही धक आहात आणि तुमचा या घरावर हक्क नाहीये. हे माझी बायको सायली कधीच बोलू शकत नाहीये, तुलाही माहिती आहे. प्रिया म्हणते, मग मी काय खोट बोलते का? सायली म्हणते, हो, तू खोट बोलतेयस. आता सायली पुढे येत म्हणते की, अगं, खोट बोलते तू प्रिया. विमल ताई साक्षीदार आहे या सगळ्याच्या. आता बघा, विमल बोलायला लागते ना, तेव्हा प्रिया घाबरते. त्यावर अर्जुन आधीच म्हणतो, ही नवी खोट बोलते ना. अर्जुन आधीच बोलून टाकतो, ही नवी खोट बोलते ना, त्याच्यासाठी साक्षीदाराची गरजच पडत नाही. सुभेदारांची धाकटी सून जेव्हा तोंड उघडते ना, तेव्हा ती खोटच बोलते. हे आता सगळ्यांना ना कळल जवळपास. आता प्रियाला वाटत आपण एक्सपोज होऊ की काय. पुन्हा अश्विन मध्ये तिची बाजू घेत म्हणतो, अरे दादा, तुला जे काही वाटत ना, ते सगळ्यांवर थोपवू नकोस. आता पूर्णाजी चिडतात आणि म्हणतात, अरे काय चाललंय, अरे शांत रा रे. अरे आपल्या घरात अशी नळावरची भांडण करणार आहात का तू? ही दोघं आता या पूर्णाजीला असह्य होतंय हे सगळं. त्या शेवटी म्हणतात, अर्जुन, हे बघ, एक तर तुझ्या बायकोला आम्ही मोठी सून मानतच नाही. आता कुठल्या कुठे गेला की नाही हा विषय.